निको पार्कला राईड आहे. राईड करायचे आपण कल्याणच्या इंडियन म्युझियम आणि व्हिक्टोरिया पॅलेस हे पाहून झालं आमचं सकाळी. जर तुम्ही नसेल व्हिडिओ पाहिली तर नक्की पाचची व्हिडिओ पाहायला विसरू नका. छान आहे आणि कलकत्त्यामधलेही पूर्ण आहेत. तर कलकत्त्यामध्ये इंडियन म्युझियम सुद्धा आहे, ते पण आपल्याला पाहायला जायचं आहे. तिथेच पोहोचलो आहोत. तर आता वाजलेले आहेत 12:30 आणि जेवणाचं टायमिंग झालेलं आहे. तरी तुम्हाला थोडंसं दाखवते पुढचं. खूप सुंदर अशी ग्रीनरी आहे इथे, खूप छान आणि एकदम स्वच्छता आहे. पुढे बोर्ड दिसतं हे सगळ्या ऍक्टिव्हिटी इथे आहेत आणि समोर अप्रतिम अशी बिल्डिंग बनवलेली आहे, पाहू शकता. अशी सिंगापूर, आपले ऑस्ट्रेलिया या ठिकाणी अशा बिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान असं वाटलं आणि काहीतरी अशी बोट तयार केलेली आहे यांनी, पण हे पाहूनच मस्त वाटलं आणि तिथेच आपल्याला जायचं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड्स. आणि आम्ही आता घेणार आहोत जेवण करून. तर जेवण करण्याच्या अगोदर आम्ही थोडंसं मी तुमच्याबरोबर शेअर करते. अशा प्रकारे इथे किती सुंदर वाटतं बघा, असं वाटतं बिल्डिंगवर बोटच ठेवलेली आहे. तर आता चला जेवण करून घेतो. पहिला आम्ही घेतली व्हेज थाली. जेवण वगैरे झालं आमचं आणि निघालो आणि पाहू शकतो झाडाला मस्त असे फणस लागलेले आहेत आणि गार्डनही खूप सुंदर आहे इथलं. आतमध्ये एंट्री करायलाही आपल्याला प्रत्येकाला तिकीट फाडावं लागतं आणि आता आम्ही तेच करणार आहोत. सगळ्यांनी आता लाईन लावायला घेतलेली आहे. कुठे आली? काय काय पॉइंट आहेत बघू. हे सगळे पॉइंट आहेत. करू ना, अंतरिक्ष थिएटर. चला लाईनला लागू आता, तिकीट काढू. सिटीला चाललंय. चल प्रत्येकाचं पर पर्सन आहे इथे तिकीट आणि आतमध्ये एंट्री करायचं म्हणजे जे आपल्याला ऍक्टिव्हिटी पाहायची आहे त्याचं सुद्धा तिकीट आहे. ते सुद्धा मी वेगळं केलेलं आहे आणि आपल्याला कोणते कोणते पॉइंट बघायचे आहे त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तर आम्ही स्पेस पाहायला जाणार आहोत पहिला. तर त्याचं तिकीट जरा थोडं जास्त आहे सगळ्यापेक्षा आणि छान असे इथे रॉकेट वगैरे आहेत, पाहू शकता. एकदम सुंदर वाटतं ना, जेवढा कॅमेऱ्यात नाही व्यवस्थित वाटत तेवढं प्रत्यक्षात पाहण्यात एवढं सुंदर वाटतं. आणि या ज्या जाळ्या आहेत त्याच्यामध्ये प्राणी आहेत, ससा, पदक वगैरे असे ठेवलेले आहेत आणि असं वाटतं इथे आतमध्ये एंट्री केल्यावर का आपण कोणत्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलेलो आहोत. एवढं मस्त वाटतं पाहायला, एकदम सुंदर असं वाटतं. इंडिया इन स्पेस पाहिलं तुम्ही, इथे एंट्री केलेली आहे आणि आम्ही जे पास काढलेले होते ते इथे चेक करून घेतात. त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला 3D पाहायचं आहे पूर्ण स्पेस. त्याच्यासाठी इथे गॉगल दिलेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येकाला जे जे येतात त्यांना प्रत्येकाला एक एक गॉगल असं दिलेलं आहे, कारण आपल्याला स्पेस मधलं पूर्ण 3D पाहायला मिळणार आहे. तर आम्ही एंट्री केली आणि एवढा सुंदर वाटत होता पाहायला तो थिएटर काय एकदम असं प्लॅनेट सारखं वाटत होतं. एकदम जेवढा गोल दिसतो ना तेवढी मोठी टीव्ही आहे ती पूर्ण. ही बघा अशा प्रकारे. आणि आम्ही आता सगळे वर बसणार आहोत जाऊन एकदम टॉपला. हे चला वरती या, वरती सगळे बसलेत. हो टॉपला या. नाही दिसत? अरे त्याच्यावर लावून बघा मग. जाता है प्रकाश की ओर, हमारा मन भी नई खोजों से खुश होता है. हम नए अछूते जगहों की तलाश करते हैं और वहां अनोखे अद्भुत जानवरों और पौधों को पाकर रोमांचित हो उठते हैं. अनंत काल से हमने बहुत से बाहर लगते सितारों
और बाहरी दुनियाओं का दौरा करने का सपना देखा है, जो थी बस कुछ ही नहीं। ज्ञान और जानकारियों के नए रास्तों पर चलते हुए हम पहुंच गए अंतरिक्ष में। कृत्रिम उपग्रहों को लॉन्च किया, जिनकी हम आसमान में निगरानी कर सकते थे। जल्द ही वे उपग्रह हमारी तरफ और अनंत आकाश की ओर देखने लगे। वो दिन भी जल्द आ गया जब अमेरिका और रूस के अंतरिक्ष यात्री अंतरिक्ष में पैदल चलने लगे। वो यादें भी बहुत पुरानी नहीं हुई जब धरती के इंसान ने चंद्रमा की सतह पर कदम रख दिए। ये सब तेजी से घट रहा था। ब्रह्मांड के समय की माप के अनुसार मानव जाति का जन्म पलक झपकने भर पहले हुआ था, और आज हम अपने ग्रह से कितनी दूर तक निकल आए हैं। जे वरती पाहिलं ते एकदम सुंदर होतं फ्रेंड्स, पण व्हिडिओ मला काढण्यात आम्हाला अवेलेबल नव्हतं म्हणून मी तिथे व्हिडिओ वगैरे शूट नाही केलं, तर नको कोणती रिक्स घ्यायला, त्याच्यामुळे आता बाहेर आलो आणि तुम्हाला थोडंसं दाखवते बाहेरचं कसं आहे। इकडचं मस्त असं इथे छोटे छोटे स्टॅच्यू करून ठेवलेले आहेत, पाहू शकता, आणि छान असं वाटतं। इथे रॉकेट सुद्धा आहे, जो आपला आता चंद्रयान सोडलं ना त्या प्रकारे आहे। आणि पुढे तुम्हाला दिसेलच अशी ट्यूबलाइट सारखी बॉक्स आहेत, त्या बॉक्समध्ये सुद्धा बसायचं आहे, तिथे पण आम्ही बसून घेणार आहोत। आणि हे बघा, हे हलतं ना, याच्यामध्ये आपल्याला चायना बॉर्डर दाखवतात, खूप सुंदर वाटतं। हे पण मी शूट नाही केलं, ह्याच्यामध्ये पण आम्ही बसून घेतलेलं आहे, पण असं वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते आता। आणि हे हलते ना आतमधून, खूप सुंदर वाटतं, एकदम असं वाटतं आपण त्या चायना बॉर्डरवरच फिरतो असं वाटतं। आणि हे सिक्युरिटी आहे तिथले, आणि बघा हे असं आतून बाहेर येतात आणि आतमध्ये असंच जावं लागतं। तर आम्ही आता त्याच्यात बसायला, चला या लवकर या लवकर या। मस्त एकदम भारी, छान छान आहे। कलकत्त्यामध्ये येऊन बघा एकदा तरी येऊन बघा, एकदम मस्त। तिकडे डब्बा आहे, डब्बा नाही, आतमध्ये बघू ना, ट्यूबलाइट मधनं निघलो। चला मजा आली मजा। कलकत्त्यामधला आजचा आमचा शेवटचा दिवस आहे, तर विचार सगळ्यांनी केला का जेवढा आपल्याला वेळ भेटला तेवढा आपण एन्जॉय करून घेऊया। तर आता आम्ही चाललेलो आहोत इथे डायनासोर पार्क पाहायला, आणि दुसरे आमचे बरोबरचे आहेत ते पण दुसरीकडे जाणार आहेत, म्हणजे इथेच, कारण खूप इथे ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे। आणि मग आम्ही स्पेस पाहिला, चायना बॉर्डर पाहिली, तर आता आम्ही चाललेलो डायनासोर पार्क पाहायला। आणि दुसऱ्या ज्यांनी नाही पाहिलं ते आता स्पेस बघायला गेलेले आहेत, आणि छान असे ते रोपवे वगैरे आहेत, पण थोडा पावसाचं जरा वातावरण झालेलं आहे म्हणून रोपवे थोडी बंद केलेले आहेत। आता काय जुरासिक पार्क बघायला ना, हो दिसेल ये बाहेर काय रे, पावसाला पाऊस। लाईन काय केवढा लागले बघा बाहेर। हॅलो कसं वाटला, भीती तुला, तुझ्या पाऊस बघ केवढा जोरात, बापरे तुफानच आले, एकदम जोरात पाऊस आलाय। जाम जोरात आले पाऊस।
खूप असा जोराचा वारा आणि पाऊस चालू झालेला आहे. खाली खूप गर्दी झालेली होती म्हणून काही सिक्युरिटीवाल्यांनी आम्हाला वर पाठवलेलं आहे. तर वर ही सुद्धा येण्यासाठी एंट्री पास काढावा लागतो, पण आता आम्हाला फ्री दिलेला आहे कारण खाली खूप गर्दी झालेली. तर चला तुम्हाला आतलं दाखवते. खूप छान असं आहे आतमध्ये आणि तुम्हाला दाखवण्यासारखंही आहे कारण मी जे मला दाखवण्यात आलेलं आहे ते तुमच्या बरोबर शेअर करते. आणि हे सगळं आपलं म्हणजे जेवढं भारतामध्ये कसं झालेलं आहे, अश्मयुगामध्ये लोक कशी राहत होती तसं सगळं इथे तयार केलेलं आहे आणि कशा प्रकारे लोकांची प्रगती झालेली आहे हे याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे ते तुमच्या बरोबर शेअर करते. आणि नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका सगळ्यांनी कशी वाटली शाईन सिटी तुम्हाला कलकत्त्यामधली. काही हजार वर्षानंतर वरंटापाटा आला. मॅडम आम्हाला पण काय खात होती, प्राणी मागून खात होती कच्चा आधी मानव. त्याच्यानंतर मग ते डोंट टच. भेटली आयरन टोल्स. जेवण बनवायला घेतलंय.